काव 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 काव. अरे माझ्या पिल्लांनो, मला माहित आहे तुम्हाला खूप भूक लागली. मी आत्ता जातो आणि शेजारच्या गावातून दाणे घेऊन येतो. काव 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 काव. पप्पा आज तुम्हाला माहित आहे का आज विशेष काय आहे? अरे हो बेटा, मला माहित आहे. आज तुझा बर्थडे आहे, वाढदिवस आहे. तो मी कसा विसरणार. हे बघ, लगेच चालू. कामावरून येताना तुझ्यासाठी केक व ड्रेस आणतो. चल सार्थक, आज मस्त पतंग उडू. हा चल चांगलीच काटाकाटी. हा पाहिलं का माझा मांजे किती धारदार आहे. तुला काय वाटलं माझा मांजा काय साधा सुद्धा नाही. तुझ्या मांजा लगेच कापून एकदम बेकार काचेच्या भुकटी वाचून तयार केलेला आहे. हा बघ, चल चल, हा बघ पतंग चालला वरती. अरे बघ आला बघ तुझ्या मागे मागे. अभिजित, मी आज तुझाच पतंग काटणार. नाही नाही, तुझाच काटणार. अभिजित, अरे हे काय झाले, दोघांचेही पतंग कटले. अभिजित तिकडे बघ, एक कावळा आणि त्यांच्या गायला माझा मांजा लागला. अरे इकडं बघ, ते गाडीवाले काका, त्यांच्या गाड्याला माझा मांजा लागलाय. पण त्यांना बघू. अरे देवा, हे काय झाले. अरे आपण काचेचा मांजा वापरला त्याच्यामुळे झाले. आई तुला माहित आहे, आई मला पतंग पाहिजे, पैसे दे ना. अरे बेटा तुझे बाबा घरी नाही. मोठे सोबत असेल तरच पतंग उडवायला जा. नाही ना ग आई, आज मला सुट्टी आहे ना. नाही म्हटलं ना एकदा. माझ्यासोबत माझे मोठे मित्र आहे ना. हे बघ माझे मोठे मित्र. हो गाव आम्ही पतंग उडवताना काळजी घेऊ द्या ना. व्हायचे मैदानावरच पतंग उडवा बरं, उंचावर जाऊ नका. हो. चला रे मित्रांनो, आज आपण मस्त पतंग उडू. अरे इथे काही मज्जाच आहे ना. ती बघ, सर्वात तुमचं मीटिंग तिथे जाऊ. आज मी तुमच्या तिघांचेच पतंग काटणार. थांबा रे, मी या उंच कटाडावर चढतो आणि मग बघा सगळ्यात उंच माझाच पतंग जाईल. अरे पडलं. वाकडा वाकडा वाकडा. अशा प्रकारचे प्रसंग आपल्याकडून इतरांना होऊ नये म्हणून पुढील गोष्टींचा अवलंब करावा. पतंग उडविण्यासाठी फक्त सुती धाग्याचा मांजा वापरावा. पतंग फक्त मोकळ्या मैदानी किंवा सुरक्षित ठिकाणीच उडवावा. पतंग उडवण्यासाठी फक्त नायलॉन मांजाचा वापर टाळावा. पतंग उडवताना पालकांनी मुलांच्या सोबत असावे. छतावर किंवा उंच इमारतीवर पतंग उडवणे कटाक्षाने टाळावे. 5-10 रुपयाचा पतंग कटल्याला पतंगासाठी पकडण्यासाठी आपल्याला अनमोल जीव धोक्यात घालू नये.